पहिला फलंदाज विघ्नेश ऑन बॅटिंग मार्क. 4 ओव्हरची मॅच आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ इथून स्टार्टअप केला जाईल आणि कल्पेशच्या विरोधात विघ्नेश डायरे. 4 ओव्हर 4 गोलंदाज. पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले इनसाइड द सर्कल 9 प्लेयर आणि विथ बॉलर बॉलिंग अटॅक इथून सुरू होतं. पहिलाच बॉल विघ्नेश डायरेचा फटका. ताबडतोब शॉट चेंडू चाललाय सीमा पार. आंथरडवर्डी संघाचा पहिल्या चेंडूवरती धमाका. विघ्नेश डायरेस आले तो मात्र चौकार. आल्या आल्या आता विघ्नेशने देखील ओळखलं की ही मॅच आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कल्पेशवरती जणू काही यापूर्वी खेळला असावा याच्या विरुद्ध अशी बॅटिंग त्याने सुरू केलेली आहे. समोर कल्पेशचा लगेच पलटवार. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आला. 2 बॉल 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आधी 40 धावांचा देखील डिफेन्स केला गुंडगे टीमने. आता तोच धावसंख्येचा आकडा जरी वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथरडवर्डीने गाठला तरी देखील संघ एक चांगली टोटल उभारू शकेल. 2 बॉल 4. विघ्नेशच्या बॅटमधून फटका ऑन साइडला. शॉर्ट स्क्वेअर लेग वरून खेळाडू मागे आला. हातात चेंडू आला नाही तोपर्यंत दुसऱ्या धाव्यासाठी फलंदाज निघाले. 2 धावा. 3 खेळाडू बॅकअप साठी उभे होते आणि 2 धावांनी स्कोर. 3 बॉल मध्ये 6 धावा. वडवली टीमच्या विरोधात आंथरडवर्डी संघ याआधी कधी खेळला नाही त्यामुळे नवीन संघांच्या विरोधात खेळताना कुठलीही भीती नसते. एकदम बिंदास्तपणे फ्री स्टाईल बॅटिंग विघ्नेश सध्या साकारतोय. 3 बॉल मध्ये स्कोर येतो 6 धावा. कल्पेश सारख्या अनुभवी गोलंदाजाच्या विरोधात देखील तगडं आव्हान बॅट मधून दाखवतोय. मिड ऑनच्या वरून चेंडू. फिल्डिंग इथून करण्यात आलेली आहे. लास्ट मोमेंटला चेंडू अडवला. पुन्हा 2 धावा. 4 बॉल मध्ये स्कोर पोहोचलाय तो आता 8 या धावसंख्येवरती. आंथरडवर्डी संघाचे खरंतर हे नौके फलंदाज आहेत पण इन प्रॅक्टिस असल्या कारणाने चेंडूवरती नजर चांगली आहे. गोलंदाजाचा टप्पा वेग ओळखण्याची क्षमता चांगली आहे कारण आता यावर्षी ते खूप साऱ्या टुर्नामेंट खेळलेत. 2 नाईट टुर्नामेंट जिंकलेत देखील त्यामुळे आता आत्मविश्वास वाढलाय. फलंदाजांना बरोबर चेंडू कसा पिकअप करायचा याचा पूर्णपणे अंदाज आलेला आहे. विघ्नेशच्या बॅटमधून हा फटका. या ठिकाणी चेंडू सीमा पार. दणदणीत आणि खणखणीत असा चौकार ठोकलाय तो कल्पेशला. स्कोर अरे या खेळाडूची आता थोडं विचार करावा लागेल. थोडी 12 धावा ठोकलात आणि आणखीन 1 बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. बघायचंय कल्पेश आता लास्ट बॉल वरती कसा टप्पा राखेल. समोर विघ्नेश तुफानी हल्ला चढवतोय. 12 धावा ऑन बोर्ड आहेत. वाह व्हाट अ शॉट. मागे जागा बनवत बैठक शॉट. चेंडू चाललाय सीमा पार. विघ्नेश डायरेने केली आहे कमाल. कल्पेशला ठोकल्या तब्बल डीजे वाले सुंदर गाणे वाजवतात. विघ्नेश डायरे इतक्या शॉट घेऊन देखील थकला नाहीये. 1 ओव्हर मध्ये 16 धावा फलकावरती आहेत. मोठी ओव्हर इथून ठरतीये. आंथरडवर्डी संघाला असा तगडा परफॉर्मन्स देणं वडवली टीमच्या विरोधात गरजेचं होतं. सुरुवात दमदार झाली आता तिला कंटिन्यू राखणं तेवढंच गरजेचं. पण वडवली संघाच्या गोलंदाजीला विसरून चालणार नाही. जरी पहिलं षटक थोडं महाग गेलं असलं तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी आता आपल्या गोलंदाजीतला हुकमी एक्का लावलाय. कदाचित या ओव्हरमध्ये उलटफेर करण्याचा विचार टीम वडवली टीमचा आणि समोर येतो आता विजय डायरे. विजयचा शॉट मागे पकडली आहे कॅच. चेंडूला पीक करण्यामध्ये विजयने थोडी चुकी केली आणि मागे सुंदर कॅच पकड. फलंदाज बाद.
त्यासाठी खरं तर जी पुढे लेंथ जी ठेवतायत ना गोलंदाज, तिथे त्याला खेळणं थोडं कठीण होतंय, कारण जवळपास 3 ते 4 मॅचेस मध्ये विजयीच्या मॅच मध्ये आउट झालेला आहे. त्यामुळे त्याला त्या गोष्टीवरती थोडी सुधारणा करावी लागेल, की जर का गुडलेन स्पॉटवर टाकलेल्या चेंडूवरती समोर चेंडूवरती जर तो जागेवरून शॉट खेळेल तर परिणाम आउटच होणार, आणि इथे देखील तो शून्यावरती आउट होत असताना धावा आहेत त्या 16. नवीन फलंदाज सागर डायरे, लेफ्ट हँड बॅटर. विघ्नेशने सुरुवात करून दिली आहे, पण त्या सुरुवातीला जर सातत्य राखलं नाही तर कदाचित मोठा स्कोर जो उभा राहायचा 4 ओव्हरमध्ये 50 पार तिथपर्यंत जाण्यापासून वडवली संघ देखील रोखू शकेल. कारण हा एक चांगला गोलंदाज आहे जो ज्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये आणलाय. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्यानंतर या मेन गोलंदाजाला लास्ट ओव्हरपर्यंत ठेवून चालणार नाही हे ओळखलं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आणला आणि त्याने कमावली ती विकेट. सागर आलाय, मागे मागे चेंडू चाललाय, सीमा पार, चौकार. वीस धावा या चौकाराच्या मदतीने जणू काही चौकारांची आतिषबाजी आणि चौफेर फटकेबाजी सुरू आहे टीम आंथराड वरेडीची. सागर डायरे आल्या आल्या खरं तर गोलंदाजाला त्रस्त करणाऱ्या लेफ्ट हँड अँड राईट हँड बॅटरचं कॉम्बिनेशन टीम आंथराड वरेडीने राखला आणि स्कोर पोहोचलाय तो धावा संख्येवरती 20 ऑन बोर्ड. सागरच्या बॅटमधून समोरच्या दिशेला उडवलाय, चेंडू जमिनीवरती आलाय, कॅच कॅरी करू शकला नाहीये कल्पेश आणि थ्रो पोहोचेल तोपर्यंत धावा मिळतील 2. 22 धावा. वेगाने वेगाने जणू काही वंदे भारतचा स्पीड इथून पकडलाय दोन्ही बॅटरने, दोनही बाजूंनी तुटून आलाय, इथे चढवलाय वडवली टीमच्या गोलंदाजावरती. कॅच पकडायला हवी होती कल्पेश, जणू काही असं वाटलं की कॅच पर्यंत पोहोचलाय पण जमिनी लगेच चेंडू आला. 2 धावांनी स्कोर येतो 22. सागर डारे जणू काही गेल्या गेल्या त्याने ठरवलंय की ठोकायचंय आणि हा देखील चेंडू सागर डायरेच्या बॅट मधून निघालेला चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. आता थांबणार नाहीयेत दोन खेळाडू, दोन्ही बाजूने आता धुलाई सुरू आहे. एका बाजूने विघ्नेश, एका बाजूने सागर. धाव संख्येवरती चौथा चेंडू गोलंदाजा समाप्त होत असताना स्कोर पोहोचलाय तो मात्र 26 धावा, 26. खूप मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतो. सेकंड राऊंडची ही मॅच आहे, इथे जर जिंकलात तर मात्र क्वालिफायच्या मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळेल आणि आमदार चषकाची ही रात्र आहे. 3 मॅच पर्यंत आपण बघू शकाल की आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये काउंटिंग पाहतो आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे आणि बाईक जिंकण्याची मोठी संधी आहे. 3 मॅच ज्याचा दमदार परफॉर्मन्स तो बाईकचा मानकरी होईल आणि अशी बाईक जिंकणं, स्वप्नवत बाईक जिंकणे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. सागरचा फटका हवेत आहे, खेळाडू धावतात, कॅचसाठी ट्राय होता, चेंडू मागे चाललाय, दोघांच्या मधून चेंडू तिसऱ्याने अडवला. 2 धावा मिळाल्या, षटक क्रमांक 2. प्रत्येक चेंडूवरती आघात करतोय सागर डायरे आणि प्रत्येक बॉलवरती तो सक्सेसफुल देखील ठरतोय आणि कॅचेस ड्रॉप होत आहेत. स्कोर वाढत चाललाय. 28 धावा ऑनबोर्ड येत असताना दुसरं षटक आणि हाही गोलंदाज असं वाटलं की हुकमी एक्क्याने पहिल्या बॉलवरती विकेट कमावली, पण 5व्या चेंडूपर्यंत सागर डायरेने 4ही चेंडूवरती धावा केल्या. स्कोर 28. लास्ट बॉल ओव्हर नंबर 2चा. सागर डायरेच्या बॅटमधून हा फटका आणि पकडली आहे कॅच. समोर होता खेळाडू, पॉइंट मध्ये पकडली कॅच. 28 धावांनी दुसऱ्या षटकाचा खेळ झाला समाप्त. कमॉन डीजे. जवळ शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये असाच दमदार बॅटिंग परफॉर्मन्स पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये जातं, 4-5 चेंडू खेळायचे, 10-15 धावा करायच्या, परत यायचं, अशी टीमसाठी योगदान देणारे खेळाडू पाहिजेत
जिथे विपक्षी टीमवरती एक मोठा स्कोर उभारता येईल अशी आता सध्या तरी परिस्थिती बनवली आहे टीम अंतराळ वरडीन आणि धावा संख्या 2 ओव्हरमध्ये 28. वडवली संघ रॉनी खरं तर बाउंड्री लाईनवरती टच एक नवीन संघाच्या समोर खेळत असताना प्लॅनिंग भरपूर आहे, पण हे नौक्या खेळाडू आहेत, ताकद आहे, जोश आहे, जोमाने ते बॅटिंग करतायत आणि नशिबाचे चौकार त्यांच्या वाट्याला येत आहेत देखील. आणि आता विशाल बोराडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल विघ्नेशचा फटका खोलून मारलाय पण पकडली कॅच आणि झटका मिळालाय. विघ्नेश देखील परतलाय. बॅक टू बॅक झटका टीमच्या धावसंख्येवरती इम्पॅक्ट. डीजे या संघाचा हा मालिकावीर जिंकणारा खेळाडू आहे. भरपूर अनुभव आहे विशालकडे. नवख्या खेळाडूंचा जोश थंड करण्याचं काम त्याने पहिल्या चेंडूवरती केलं आणि विघ्नेशला माघारी पाठवत मात्र विकेट इथून कमावली. आता रोशन आलेत मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा आहेत. परिस्थिती चांगली आहे आणि अशा वातावरणामध्ये हे माहोल बनलाय आणि त्याला मात्र पिकअप करायचं आहे. पण क्लीन बोल्ड बॅक टू बॅक विकेट. आता थोडं गांभीर्याने खेळावं लागेल कारण झटके लगातार मिळाले ते 3. स्कोर येतो 28. डीजे डीजे रोशन एक वेगळाच मूड मध्ये गेला होता. अटॅक करायचंय, परिस्थिती चांगली आहे, स्कोर कार्डवरती धावा आल्यात, प्लॅन थोडा फसला आणि विशाल बोराडेने 2 विकेट घेत वडवली संघाच्या गोलंदाजीची ताकद आता पेश केली. नवख्या खेळाडूंना शांत करण्याचं काम त्याने केलं आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता विशाल बोराडे. अनुभवी खेळाडूमध्ये ही ताकद असते. किती जरी नवख्या संघांनी दमखम दाखवला तरी एखादा गोलंदाज येऊन षटकाला तिथे कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो आणि ती क्षमता ठेवली आहे ती विशाल बोराडेने. स्कोर आहे 28. अजून 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 बॉलमध्ये किमान 22 जरी केल्या तरी 50 धावसंख्येची टोटल 4 ओव्हरच्या मॅचमध्ये खूप मोठी होऊ शकते आणि विशाल बोराडेच्या गोलंदाजीला आता फेस करायचं ते प्रथमेश डायरेला. स्कोर 28 आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत करण्यात आलेली आहे विशाल बोराडेच्या विरोधात. आतापर्यंत एकही धाव आलेली नाही आणि इज ऑन हॅट्रिक न विशाल. हॅट्रिक वरती होता, प्रथमेशने स्टिअर केलाय, डायरेक्ट हिटची संधी, स्टंप वरती आला नाही चेंडू. धाव इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली, थांबलेली धावसंख्या पुढे चालली एका धावेने. स्कोर आहे 29. 3 बॉल संपलेत विशालचे. तिसऱ्या षटकाचा हा खेळ इथून सुरू आहे. 29 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये आंतरडोळी संघाकडे 1 ते 11 पर्यंत सर्व इन प्रॅक्टिस बॅटर आहेत. त्यामुळे कोणताही फंद कधी षटकार मारू शकतो. प्रयत्न तोच होता. शरीरावरती आहे, शरीरावरती आहे, धाव घ्यायचे. जय धावलाय, पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. लेग बायची धाव मिळेल टीमच्या खात्यात. धावसंख्या वाढतीये हे फायद्याचं आहे कारण 30 धावा धावा फलकावरती. फक्त 2 धावा विशाल बोराडेच्या 4 बॉलमध्ये. विशालने आपल्या संघासाठी जी कामगिरी करायची होती, जे योगदान संघासाठी द्यायचं होतं ते योगदान तो देत असताना विकेट टेकिंग ओव्हर विशाल बोराडेची मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा 4 बॉल संपलेत. फटका भारी आहे प्रथमेशचा. मिड ऑफला बीट करत चेंडू चाललाय, बाउंड्री लाईनच्या समीप होता. ओव्हरथ्रोच्या धावा घेण्याची चान्स आहे. 2 केल्यात कंप्लीट. आता बघायचंय मिड विकेट वरून आलेला खेळाडू थ्रो कसा करेल, पोहोचेल का बघायचं आणि पोहोचलाय. 3 धावा केल्यात कंप्लीट. टोटल 33 धावाच्या डगआउट मध्ये. प्लीज सायलेन्स प्लीज. 33 धावा झालेले आणि 5 चेंडू इथून समाप्त झालेले आहेत. ब्रायन लाराने जेव्हा 400 धावा केल्या ना तेव्हा एकट्याने 43 चौकार खेळले होते. कशी बॅटिंग खेळली असेल. संयमाने, सावध रीतीने, वेल, चेंडू सगळ्या गोष्टींचा एकंदरीत अभ्यास करून ती पारी त्याने खेळली होती. आता तशीच इनिंग सध्या सुरू आहे.
पण षटक क्रमांक 3 इथून समाप्त झाला. अवघ्या 5 धावा दिला विशाल बोराडेने. अवघ्या 5 धावांनी ओव्हर फिनिश केली. 33 धावा 3 ओव्हरचा स्पेल इथून संपला. आणि ऐकूया डीजे बबलू यांचं सुमधुर इथून समाप्त झाला. आता अंतिम ओव्हर आहे पहिल्या इनिंग मध्ये. 33 धावा आहेत. 5 धावांचं षटक आलं. विशाल बोराडेने संघाला खरं तर एक चांगल्या स्थितीमध्ये आणला आता. आणि आता लास्ट ओव्हर आहे. आता पुन्हा एकदा ताबडतोब बॅटिंग करायची. पहिला डॉट बॉल आलाय. आत्मविश्वास गमावून चालणार नाही. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 33 धावा आहेत. बघावं लागेल. किमान ह्या ओव्हरमध्ये 6 बॉल आहेत. त्यातला पहिला तर डॉट आलाय. 5 चेंडूमध्ये आता किती धावा करतील याचा विचार पुढील चेंडूंचा करावा लागेल फलंदाजांना. प्रथमेशच्या बॅटमधून व्हॉट अ स्ट्रोक. समोर ठोकलाय तो षटकार. ही ताकद इन प्रॅक्टिस फलंदाजांची. प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. आणि परफेक्ट शॉट इथे लगावत आहेत. तेव्हा आता वडवली टीमच्या गोलंदाजांच्या अगेन्स्ट एकट्या विशाल बोराडेला खेळताना थोड्या अडचणी होत्या. पण त्यानंतर एक ओव्हर जरी कमी धावांची आली असली तरी पुढील ओव्हरमध्ये आम्ही पुन्हा तीच ताकद लावू हे दाखवत असताना प्रथमेशने ठोकला षटकार. जर का प्रथमेशने आणखीन एक षटकार ठोकला तर योगेश सदाशिव डायरे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल या फलंदाजासाठी. बघायचं दुसरा ठोकणार का. समोर गोलंदाज. प्रयत्न होता प्रथमेशचा. धावा संख्येमध्ये ऍडिशन करायची आहे. स्कोर कार्ड वरती धावा पाहिजेत. टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत आहे तो मात्र 39. 39 धावा. प्रथमेशच्या बॅटमधून फटका. मिड विकेट. 2 खेळाडू धावताय. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. चेंडू सीमा पार. ओव्हर दी रोप धडकलाय चेंडू. प्रथमेश दायरेचा देखील बॅटिंगचा धमाका. स्कोर वाढलाय. धाव संख्या 43. 2 बॉल आता शिल्लक आहेत. 2 बॉल प्रथमेशने डॉट केले. एक षटकार एक चौकार मारला. म्हणजे ओव्हरला इथून तो मेंटेन करतोय. आणि 43 रन्स ऑन बोर्ड. महेश डायरे आणि योगेश डायरे दादा 7 वाजल्यापासून संघाच्या पाठीशी आलेत. खरं तर त्यांनी मी म्हणेल की जेवण देखील केलं नसेल. इतकी क्रिकेटची प्रचंड आवड आणि संघाला त्यांचा पाठिंबा या स्पर्धेमध्ये. आमदार चषकाची ही मॅच आहे. आणि पंचांचं बोट वर फलंदाज आउट. पंचांचं बोट वर फलंदाज आउट. पंचांनी इथून बाद घोषित केलं आणि फलंदाजाला इथून परतावं लागेल. बॅट्समन आउट. पंचांनी एकदा आउट घोषित केल्यानंतर तो चेंडू मात्र डेड बॉल होतो. त्यामुळे त्यानंतर फलंदाजाने धावा घेणं ही गंभीर चूक ठरू शकते. आणि इथून फलंदाज आउट झालाय. स्कोर कार्ड वरती धावा आहे 43. चांगली टोटल आहे. आता अंतिम बॉल. आणि रोहिदास गुरु आता मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल इथून फेस करेल वडवली टीम कडून. गुरुच्या बॅटमधून फटका. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू दूरवरती आहेत. खूप रनिंग करून कल्पेश पोहोचलाय. चेंडू हातात आलेला नाहीये. 1-2 तिसरी साठी एफर्ट्स. 2 धावा मिळतील. 45 झालेले आहेत. 45 झालेला आणि 46 धावांचं टार्गेट इथून सेट झालंय टीम वडवली टीम साठी. 46 लक्ष इथून चेस करायचं. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. आणि ऐकूया बबलू डीजे आमचा सुमधुर
इथून द्या आपण लवकर लगेच फलंदाज उतरतील या चेंडू मैदानाच्या आखणी करण्यासाठी. यस व्हॉलेंटियर खुरमबाई व्हॉलेंटियर आपले पाठवा मैदानावरती. तिथे लाईन आखायची आपल्याला बबलू दादा. व्हॉलेंटियर पाठवा आणि ती मैदानाची आखणी थोडी करून घ्या जिथे अंपायरला डिसिजन देताना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. लवकर चला. आणि बॅटर देखील इथून सज्ज होती. 4:10 झालेली आहेत. सो अजून ही मॅच आणि त्यानंतर एक मॅच. चेंडू द्या फलंदाजांना बॉल दे योगेश. रॉनी चेंडू घ्या आपण. 46 धावांचं लक्ष. चला मैदानाची आखणी देखील करायचे. एक व्हॉलेंटियर पाठवा लगेच आखणी करून घ्या कारण ही तिसरी रजनी आहे. अजून 2 रात्र या स्पर्धेच्या आहेत आणि प्रत्येकाला जेवढं लवकर स्पर्धा कव्हर झाली तर आपल्याला देखील सकाळच्या सत्रामध्ये विश्रांती करून इतर कामं देखील सकाळची करता येतील. मी नेहमीच प्रत्येकाला सांगतो की टाइम मॅनेज करत चला कारण जेवढा टाइम मॅनेज होईल ना तेवढा तो टाइम आपल्याला उद्याच्या दिवसासाठी आपल्या चांगल्या कामांसाठी त्याचा वापर करता येईल. 46चं टार्गेट आहे. तुफानी बॅटिंग केली. खरं तर सुरुवात केली होती ती मात्र विघ्नेशने. त्यानंतर मध्यंतरी सागर डायरे आला त्याने देखील एक शॉर्ट टर्म इनिंग पण जबरदस्त इनिंग खेळली. तो आउट झाला. त्याच्यानंतर प्रथमेशने वेल फिनिश केलं. 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रथमेश डायरेला इथून दिलं जाईल. आणि काय बॅटिंग त्याने केली. 46चं टार्गेट आहे. रॉनी मराडे आणि त्याच्या साथीला हर्षल 17-18 नंबरची जोडी. फेमस जोडी आहे यावर्षीच्या सीझनमध्ये. वडवली संघाची नंबर 17 नंबर 18 आणि आता त्या जोडीची सुरुवात कशी राहील. 46चं टार्गेट इथून चेस करायचं आहे. जो जिंकेल तो मात्र श्री 11 सोमजाई गुंडगे टीमच्या विरोधात आजच्या रात्रीमधील या ग्रुप डी ची क्वालिफायची मॅच खेळेल. स्वप्नवत ट्रॉफी आहे. शादाबाई नजे पुरस्कृत आमदार चषक 2025च्या सुंदर 6 ट्रॉफीज तुम्ही बघू शकता. 6 क्रमांक या स्पर्धेमध्ये दिले जातील आणि त्याहूनही सर्वांचं आकर्षण ठरतीये ती मात्र आकर्षक बाईक. जिंकणार कोण. 3 मॅच पर्यंत ज्यांचा दमदार परफॉर्मन्स राहील त्या संघाचा खेळाडू त्या बाईकचा मानकरी ठरेल. खूप सारा संघर्ष राहील. जास्त वेळ आता घेऊ नका. मैदानाची आखणी इथून लवकरच होईल. फिल्डिंग आपण सेट करून घ्या. बॅटर देखील चेंडू चेक करून पोहोचलेले आहेत. आजच्या रात्रीमध्ये खरं तर ज्या पद्धतीने आंतरडोडी संघाने 5 ओव्हरमध्ये बीड संघाला 33 धावा त्यांनी करू दिल्या नाहीत. खरं तर ती पहिल्या मॅचमध्ये त्यांची जी गोलंदाजी होती जो अटॅक त्यांनी केला. रुपेश गवली आतिश रुटे सारखे 50 टोकणारे बॅट्समन होते तरी देखील 5 ओव्हरमध्ये ते 33 धावा करू शकले नाहीत. नौखेत पण ज्या पद्धतीने त्यांचा टप्पा आहे लेंथ लाईन आहे वेग आहे या सर्व गोष्टी आणि जोश आहे त्याच्यानंतर जो एकत्रित युनियन त्यांनी दाखवली अवघ्या 33 धावा त्यांनी डिफेन्स केला. आणि वडवली संघाने देखील पहिल्या फेरीमध्ये पाहिलं तर ज्या अनुमान नेवाली संघाला करतो तो सामना नेवाली संघाच्या सहजपणे हातात होता पण पराभवाच्या छायातून सामना खेचून आणला तो शहीद भगतसिंग वडवली टीमने. आणि आता दमदार फाईट करतीये सेकंड राऊंडमध्ये टीम आंथरडवर्डीच्या विरोधात. स्कोर कार्डवरती 45 धावा लागल्यानंतर फक्त विशाल बोराडेचं षटक हे 5 धावांचं आलं. अन्यथा तीनही गोलंदाजांवरती धावांची बरसात विपक्षी टीमच्या फलंदाजांनी केली. विशालने जर ते षटक 5 धावांचं टाकलं नसतं त्याही ओव्हरमध्ये किमान 10 ते 15 आले असते कदाचित हा स्कोर 45 नव्हे तर 60 धावसंख्येच्या आसपास आंथरडवर्डी संघाचा राहिला असता. एक्झॅक्ट खुरमबाई एक चांगले क्रिकेटर आहेत. त्यांचा सावधपणा चेक करण्याचा हा छोटासा प्रयत्न. खरं तर खेळाडूला माहिती नव्हतं एक फेक करण्याच्या नादामध्ये त्याने तो वेग राखला पण खुरमबाईने लगेच खुरमबाई मागून एक चेंडू येतो तोही घ्या आपण. चला आता टाइम वेस्ट करू नका. मैदानाची आखणी झालेली आहे. 46चं टार्गेट इथून चेस करायचा आणि पहिला चेंडू विघ्नेश डायरेचा. रॉनी मराड्याचा फटका हवेत. कॅचची संधी होती. धाव कंप्लीट झालेली आहे. थांबवलंय रॉनीने हर्षलला. अशी संधी या मॅच मध्ये पकडणं हे फार गरजेचं होतं. सर्कलच्या आतमध्ये होता चेंडू आणि ही मोठी मिस्टेक इथून घडली आहे ती फिल्डर्स कडून. 1 बॉल 1. अशा क्रुशियल मॅच मध्ये फलंदाजांना जीवनदान देऊन चालणार नाही कारण रॉनी या वर्षी कर्जत तालुक्यात नाईट टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी जिंकणारा
हा खेळाडू आहे आणि त्याची ही कॅच सध्या जमिनी लगत गेली. हा फटका सागर डारे चेंडू पर्यंत पोहोचलाय. कमालीचे प्रयत्न झाले, कॅच हातात आली नसती पण शरीराचा वापर केला. चौकार जो चेंडू गेला असता कदाचित त्या चेंडूला त्याने अडवलंय. गुड फिल्डिंग. बॉडीचा वापर करत असताना 2 बॉलवरती 2 सिंगल, दोन्ही कॅचेस बनू शकल्या असत्या कदाचित जर अंतर कव्हर अप झालं असतं. पण दोन्ही बॅटर सेफ आहेत. एकेका दाब्याने सुरुवात करतात. स्ट्राईक रोटेट झाली. आता करायचं तिथून अजूनही 44 रन्स. विघ्नेश सहा चेंडू रॉनीला इथून बीट करत असताना चेंडू मात्र डॉट. काय मागच्या मॅच मध्ये 2 ओव्हर या गोलंदाजाने टाकल्या होत्या, 3 विकेट त्याने मिळवल्या होत्या, धावा दिल्या होत्या फक्त 13. त्यामुळे या गोलंदाजाचा जो इम्पॅक्ट राहिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये तो टीम आंथरवर्ड साठी तेवढाच बेनिफिशियल आहे. धीम्या गतीचा चेंडू फसवलाय रॉनी मराडेला. स्लोवर डिलिव्हरी होती पण त्यावरती थोडा का होईना चेंडूने उचली देखील घेतली आणि फायदा झाला विघ्नेश डायरेला. आणि रॉनी मराडेला थांबवत असताना 4 बॉलमध्ये दिल्यात फक्त धावा 2. 46 इथून चेस करायच्या. चेस मोठा आहे पण आता सुरुवात थोडी छोटी आहे. रॉनीचा फटका समोर आहे कव्हर मध्ये. सिंगल रन इथून कंप्लीट झाली. 5 चेंडू आणि 3 धावा. धावा फलकावरती आहे. माइंड गेम सध्या रॉनी मराडे आणि हर्षल खेळतात. विकेट जाऊ द्यायची नाही पहिल्या ओव्हरमध्ये मेन बॉलरच्या विरोधात. मात्र थोडा संयम त्यांनी राखलाय आणि 5 बॉलमध्ये स्कोर येतो मात्र 3 धावा. विकेट जर सेफ राहिला तर सेकंड ओव्हरमध्ये अटॅक करता येईल या स्ट्रॅटेजीने सध्या बॅटिंग सुरू आहे. आणि 5 बॉलमध्ये 3 विघ्नेश डारेचा. लास्ट बॉल पॉवर प्लेचा. हवेत चेंडू यस्टनच्या मागे रोशन डायरेने पकडली कॅच. 3 धावसंख्येने षटक संपलं. विकेट आली पहिली हर्षलची. येणारे बॉल 18 आणि करायचे धावा इथून 43. मध्ये नंबर 1 आहेत आणि SF100 न्यू डिझाईन न्यू बाईक हिरो. आणि हिरो कोण होईल या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. बोराडे आणि रॉनी मराडेला वाढलेल्या रिक्वायर्ड रन रेटला आता आटोक्यात आणण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये दुसऱ्या गोलंदाजावरती तो दमखम दाखवावा लागेल. हवाई हल्ले थांबलेच. धावा देखील पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 आहेत. जय डायरेला गोलंदाजी मार्क वरती आणण्यात आलंय. गुरु मात्र बाउंड्री लाईनला टच आहे. सागर डायरे बाउंड्री लाईन वर टच आहे. अमोल जाधव बाउंड्री लाईन वरती टच आहे. चांगल्या खेळाडूंना बाउंड्री लाईनचा ताबा घेण्यास कर्णधाराने फिल्डिंग पोझिशन परफेक्ट लावलेली आहे. फर्स्ट स्लिप त्यानंतर लेग स्लिप देखील आहे. विकेट किपर त्यानंतर पॉइंट कडे क्षेत्ररक्षक आणि आता जय डायरे. जय डायरेचा हा चेंडू विकेट किपरने या ठिकाणी सोडलाय. वाईट प्लस सिंगल. 2 धावा इथून मिळतील. एक्स्ट्राच्या धावा खरं तर टीम साठी घातक ठरू शकते कारण अशाच एक्स्ट्राच्या धावा जेव्हा येतात स्ट्राईक जेव्हा रोटेट होते तेव्हा सामन्यामध्ये उलटफेर व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे स्ट्रेट चेंडू टाकणं हेही गोलंदाजांचं तेवढंच टार्गेट राहिलेलं आहे. पण आता विशाल बोराडे याच खेळाडूने गोलंदाजीने त्रस्त केलं होतं आणि तो आता बॅटिंगसाठी आलेला आहे. फुल टॉस. जय डायरेच्या या चेंडूवरती विशाल बोराडेचा फटका. फिल्डिंग झाली आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत फक्त सिंगल रन इथून फक्त खर्च करतात. स्कोर कार्ड वरती बाउंड्रीज हव्या टीम वडवली टीमला कारण आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 3 सिंगल होता. याही ओव्हरमध्ये 2 सिंगल 1 वाईट देखील. अशा टोटल 6 धावा आहेत. 17 बॉलमध्ये करायच्या धावा इथून 40. जयचा हा चेंडू रॉनी साठी. खरं तर हा बाउन्स चेंडूचा मारा रॉनी मराडेच्या विरोधात गोलंदाजांनी स्वीकारला. त्यांना माहिती की रॉनी साठी
बाउन चेंडू खेळणं थोडं का होईना चॅलेंजिंग ठरतं आणि त्या परिस्थितीचा फायदा घेत रॉनी मराडेला सातत्याने चेंडूला हाईट देत असताना जयने देखील चेंडू काढलाय डॉट. रॉनीचा फटका मागे हर्षदने कॅच ड्रॉप केली. सोपी कॅच होती, कुठेही बॉडी लँग्वेज ढळू न देता सहजपणे हा कॅच स्वीकारता आला असता. रॉनीला जीवनदान मिळालं, एक सिंगल इथून मिळाली, धावा पोहोचतायत 7. करायच्यात अजून मॅच जिंकण्यासाठी 39 धावा. गोलंदाज जय, समोर येतो विशाल, पुढे ठेवला होता चेंडू, पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एक सिंगल देखील इथून ऍड होईल व्हाईटची आणि धावा संख्येमध्ये ऍडिशन होत असताना स्कोर आहे वडवली संघाचा 8 धावा. एक्स्ट्राच्या धावा जय या ओव्हरमध्ये खर्च करतोय. विशालच्या अगेन्स्ट आहे, खाली राहिला चेंडू जयचा, सेफ आउट करण्याचा प्रयत्न करत होता विशाल, पण या गोलंदाजीचा अंदाज सहजासहजी अनुभवी फलंदाज, नौखे गोलंदाज आहे, त्यांचा चेंडू कधी पाहिला नाही, ज्यांच्या अगेन्स्ट कधी खेळले नाहीत, त्यामुळे चेंडू कधी खाली राहतोय कधी उसळी घेतोय. आणि या चेंडूवरती आता विशालचा फटका हवेत आहे, पकडली कॅच हर्षदने. असं वाटलं की कदाचित कदाचित हा चेंडू बाउंड्री पलीकडे जाऊ शकतो, जर का चेंडू जमिनीवर आला असता तर कदाचित त्या वेगाने चौकात गेला असता, पण विशालची विकेट पकडली, फलंदाज बाद, कमांडीज आहे. रॉनी अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्थित आहे, एखाद्या चांगल्या ओव्हरची तो वाट पाहतो, एखादा गोलंदाज आपल्या ताफ्यात येईल, त्यावरती धावा करता येईल या अनुषंगाने करत रॉनी मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन कल्पेश उतरलेत, 13 बॉल मध्ये 38 हव्यात. जयचा हा अंतिम बॉल, लास्ट बॉल, कॅच विकेट किपरने पकडली आहे आणि फलंदाज कल्पेश इथून बाद. बॉलिंग करताना खर्च केला धावा करायच्या होत्या वसूल, परतला डगआउट मध्ये डीजे. संघाने यावर्षी असा काही परफॉर्मन्स केलाय ना, तर मोठ्या मोठ्या संघांना देखील एक आश्चर्याचा धक्का या संघाने दिलेला आहे. जसं 2003च्या विश्वचषकामध्ये केनिया संघाने ज्या पद्धतीने विपक्षी टीमला पराभूत केलं होतं, संघ भारतीय संघाच्या विरोधात सेमीफायनलची मॅच खेळला होता. म्हणजे जो संघ कदाचित पहिल्याच फेरीमध्ये गारद येतो, केनिया संघ सेमीफायनलमध्ये होता. अफगाणिस्तान संघाला देखील विसरून चालणार नाही, काय पद्धतीने खेळला होता. मागील तुम्ही T20 विश्वचषक बघा किंवा वर्ल्ड कप बघा, अगदी सेमीफायनल पर्यंतचा प्रवास अफगाणिस्तान संघाचा देखील झाला होता. म्हणजे या नौख्या संघांना आपण कमी लेखून चालणार नाही आणि त्यांच्या विरोधात आता 12 चेंडू आणि 38ची गरज. 12 बॉल 38 ही ओव्हर अत्यंत महत्त्वाची आहे टीम वडवलीसाठी, त्याचबरोबर टीम अंथरडवर्डीसाठी, कारण हा सामन्याचा खरं तर निर्णायक षटकाचा केलाय. पहिलाच बॉल, रॉनीचा फटका, स्वतः गोलंदाज विजय स्वीकारली आहे कॅच, झटका बसलाय वडवलीला. रॉनी बेस्ट बॅटर या संघाचा, इथून परततोय फलंदाज बाद दिजे.
मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल तुम्ही 11 बॉल आणि 38 धावांची गरज. आता ही मॅच फिरवण्यासाठी एकतरी फलंदाजाला त्या ठिकाणी बाउंड्रीज माराव्या लागतील. जर का बाउंड्री झाल्या नाही तर स्कोर थोडा दूर राहील. कारण 11 बॉल 38, 6 षटकार आहेत किमान या धावसंख्येसाठी. आणि फटका हवेत आहे पकडली आहे प्रथमेशने कॅच. ती धावांची गरज आहे. 2 बॅक टू बॅक विकेट. बघायचं आता गोलंदाज इथून ती विकेट हॅट्रिक संपादित करणार का. 2 बॉल आणि 2 विकेट, 38 धावा. धावसंख्या दूर राहत चालली आहे. धावसंख्येचा जो पल्ला गाठायचा आहे त्यासाठी अजूनही 38 धावांपासून दूर आहे हा संघ. विजयचा हा चेंडू, विकेट हॅट्रिकची संधी आणि कमावली आहे विकेट हॅट्रिक. टीम आंथरडवर्डीचा गोलंदाज वैष्णवी कन्स्ट्रक्शन आता मात्र सिकंजा कसलेला आहे आणि वडवली संघाला इथे 3 लगातार विकेट घेत विजय डायरेने कमावले विकेट हॅट्रिक. 8 धावा अवघ्या स्कोर कार्ड वरती आहेत आणि 9 चेंडू मध्ये धावा पाहिजेत आता 38. अर्धा संघ इथे गारद करत असताना फलंदाज इथून बाद होत आहेत आणि आता अडचणी भरपूर आहेत. कारण 9 बॉल 38, 6-6 36, 2 धावा जास्त आहेत. 6 षटकार आणि 2 धावा म्हणजे किमान 7 बॉल तरी लागतील. चेंडू राहिले ते 9. आता प्रत्येक बॉल मॅच डिसायडर बॉल आहे. जर का हे पुढचे 3ही चेंडू त्या 3ही चेंडूवरती धावा आल्या नाहीत तर मात्र वडवली संघ या चेस पासून थोडा दूर राहू शकतो. आणि बघायचं विजय 3 बॉल मध्ये 3 घेतल्यात, विकेट 6 आउट झाल्यात, धावा आहेत फक्त 8. विजयचा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये वेगवान गोलंदाजीचा नमुना इथे पेश केला. अनपेक्षित गोलंदाजीचा इथून देखावा करत असताना विजय टॉप क्लास ऑलराऊंडर या संघाचा. बॅटिंग मध्ये आज काही करू शकला नाही, बॉलिंग मध्ये त्याने विकेट कमावल्यात. आणि आता पुढील बॉल कोलात होता समोर, एका धाब्याचा ट्राय केला जाणार नाही. 5ही चेंडू तुम्ही बघू शकाल डॉट फेकलेत. आज 2 मेडन ओव्हर टाकल्या होत्या बीड संघाच्या गोलंदाज रवी फुलावरेने. आणि आता आंथरडवर्डीचा विजय डायरे 5 लगातार डॉट बॉल फेकत मेडन ओव्हर कडे त्याची वाटचाल. मेडन ओव्हर टाळ होऊन जाऊ द्या गोलंदाजीसाठी. मेडन षटक हाताळलं, एकही धाव त्याने दिली नाही. विकेट हॅट्रिक विथ मेडन ओव्हर. आणि आता सामना 6 बॉल 38. आता पूर्णपणे जो विनिंग पर्सेंटेज स्टार्टिंग पासून 50-50 होता तो आता जवळपास 80-20 दिसतोय. कारण सामना 6 बॉल 38 आहे. शहीद भगतसिंग वडवली संघाने सुरुवात जी झाली होती, जर त्या सुरुवातीला थोडं का होईना जर फलंदाजांनी धावफलक हलतं ठेवलं असतं, विकेट वाचवल्याचा सिंगल डबलचा खेळ जरी केला असता तरी विकेट हातात राहिल्यामुळे कदाचित विपक्षी टीमवरती एक नवख्या संघावरती प्रेशर बनवता आलं असं. पण आता 6 बॉल 38 आहेत आणि अमोल जाधव हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. शेवटची ओव्हर, पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉलचा मारा करत असताना 1 धाव कमी झाली आहे. म्हणजे आता 6 बॉल मध्ये 37 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकार सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे गाफील राहून कोणत्याही संघाला चालणार नाही. आणि वडवली संघाच्या रुपेश मध्ये ती ताकद जरूर आहे आणि तो खेचू शकतो. 6 बॉल मध्ये 6 देखील खेचू शकतो. खेळण्याचा प्रयत्न होता, समोर चेंडू डॉट बॉल. आता 5 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे. फार मोठा स्कोर उभारला, 45 धावसंख्या. ताबडतोब बॅटिंग झाली आणि ताबडतोब बॅटिंग करत असताना आता 5 चेंडू आणि 37 धावसंख्येचा चेस टीम वडवलीसाठी. वाह, सुंदर
देखना फटका रुपेशच्या बॅट मधून. असे फटके आधी यायला हवे होते. गोलंदाजांवरती एक प्रेशर क्रिएट करणारं वातावरण बनवता आलं असतं, पण उशिरा का होईना षटकार येतात रुपेशचे. आणि 4 बॉलमध्ये आता धावा पाहिजेत 31. 4 बॉल 31 धावांची गरज आहे. रुपेश शेवटच्या क्षणी का होईना परतफेड करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो टीम आंथरडवर्डीच्या विरोधात. 4 बॉल 31 ची गरज. रुपेशच्या बॅटमधून हाई शॉट. गुरु चेंडूच्या खाली. विकेट अमोल जाधवच्या खात्यात. रुपेश देखील आउट. डीजे. तीन बॉल आणि आता 31 धावांची गरज आहे. जिंकणाऱ्या संघाचा सामना मात्र बाबू धुरी यांच्या गुणगे टीमच्या विरोधात होणार आहे. 3 बॉल 31. आता जवळपास या सामन्यावरती पकड आहे आंतरडवडी टीमची. अमोलचा हा चेंडू. इथे देखील डॉट बॉल. कोल्हारेच्या स्पर्धेमध्ये याच अमोल जाधवने बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा नाईट टुर्नामेंट मध्ये अवॉर्ड त्याने जिंकला होता. माऊलगाव टीमच्या विरोधात देखील चांगला बॉलिंग अटॅक नौख्या गोलंदाजाने दाखवला होता. आणि आता 2च बॉल फक्त शिल्लक आहेत. तोही निर्धाव. 1 बॉल जस्ट फॉर्मॅलिटी इथे शिल्लक आहेत. स्कोर फार दूर राहिलाय. 31 धावांची गरज एका बॉलमध्ये. अवघ्या 15 धावा वडवली टीमच्या आणि 7 विकेट इथून आउट केलं आज आंथरडवडी टीमने. लास्ट बॉल आहे. 8वी विकेट येईल का? पकडली आहे कॅच. 8वा फलंदाज बाद. सामना फिनिश जिंकलाय तो आंथरडवर्डी संघ. आणि लगेच आम्ही क्वालिफाय मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधारांना इन्व्हाइट करू. टीम आंथरडवर्डी आणि टीम गुंडगेचे कर्णधार